श्री गुरुचरित्र अध्याय 20 श्री गणेशाय न श्री सरस्वत्यै न श्री गुरुभ्यो नम नामधारक शिष्यराणा लागे सिद्धचिया चरणा विनवितसे कर जोडून भक्तिभावेन करुनी पुस्तसे तयावेळी माथा ठेवोनी चरणकमळी जय जया सिद्धस्तोमोळी विनंती एक अवधारा स्वामी निरोपिले आम्हांसी श्री गुरु आले गाणगापुरासी गौप्यरूपे अमरापुरासी औदुंबरी अस्ति म्हणता वर देऊनी योगिनींसी आपण आले प्रगटेसी पुढे तया स्थानी कैसी विस्तार झाला ते निरोपावे वृक्ष सांगसी औदुंबर निश्चय म्हणसी कल्पतरू पुढे कवणा झाला वरू निरोपावे दातारा शिष्यवचन ऐकोनी संतोषला सिद्धमुनी सांगतसे विस्तारुनी औदुंबरा स्थान महिमा सिद्ध म्हणे ऐक बाळा किती सांगू गुरुची लीळा औदुंबरी सर्वकाळ वास आप असे जाणा जया नाम कल्पतरू काय पुस्सी तयाचा वरू जेथे वास श्री गुरु कल्पिले फळ तेथे होय अमित झाला तेथे महिमा सांगाव्या अशक्य आम्हा एखादा सांगो दृष्टांत तुम्हा शिष्योत्तमा नामधारक शिरोळे म्हणजे ग्रामेसी विप्र एक परियेसी गंगाधर नाम ऐसी वेद्रत होता जाणा त्याची भार्या पतिव्रता शांत असे सुशीलता तिसी पुत्र होती ते सर्वेची मृत्युता कष्टतसे येणेनपरी 5 पुत्र तिसी झाले सर्वेची पंचत्व पावले अनेक देव आराधिले नव्हे कवणेपरी स्थिर दुःख करी ते नारी व्रत उपवास अपरांपरी पूर्वकर्म असे थोरी स्थिर नोहे पुत्र तिसी रहणी कर्म विपाकेसी विचार करीती तिच्या दोषासी पुत्रशोक व्हाव्यासी सांगती पातके ते वेळी सांगती विप्र विदवज्जन पुत्र न वांचती काय कारण पूर्वजन्म दोषगुण विस्तार करीती तियेसी गर्भपात स्त्रियांसी जे जन करीती तामसी पावती वांस जन्मासी झाले पुत्र मरती जाणे अश्वव्ध गोव्ध करी वांज होय सदाजवरी एकदा परद्रव्य अफारी अपुत्री होय तो जाणा विप्र म्हणती तियेसी तुझे पूर्वजन्म दोषी दिसतसे आम्हांसी सांगू ऐका एकचित्ते शोनेक गोत्री द्विजापाशी ऋण घेतले द्रव्यासी मागता तुवान देसी कष्टला बहुत तो ब्राह्मण लोभी होता तो ब्राह्मण द्रव्यसंबंधे दिधला प्राण आत्महत्या केलिया गुणे तो पिशाच झाला असे गर्भपात करीतो तुझ जाहल्या मृत्यू करीतो द्विज तुझे कर्म असे सहज आपली जोडी भोगावी ऐकोनी ब्राह्मणाचे वचन विप्रवनिता खेदे खिन्न अनुतप्त होऊनी अंतःकरण द्विचरणा लागली कर जोडोनी ते वेळी विनवितसे करुणा भाळी माथा ठेवूनी चरणकमळी पुस्तसे तयावेळी ऐसी पापिणी दुराचारी बुडाले पापाचे सागरी स्वामी माते तारी तारी उपाय सांगणे म्हणतसे ऐसी पापे हळाहळी अपते भक्षिली चांडाळी औषधी सांगा तुम्ही सकळी म्हणोनी सभेसी विनवितसे विप्र म्हणती तियेसी तुवा केली ब्रह्महत्या दोषी अफारिले द्रव्यासी ब्राह्मण पिशाच जाहला असे झी मेला द्विजवर केली नाही क्रिया कर्मप्र त्याचे द्रव्य तुवा सारे भोगिले असे जन्मांतरी त्यासी करणे उद्धारगती सोळावे कर्म करावे रीती द्रव्य द्यावे एकशती तया गोत्रद्विजासी तेणे होय तुझ बर्वे एकोभावे आचरावे कृष्णतीरी वास करावे 1 मास उपवासी पंचगंगा संगमेसी तीर्थे अस्ति बहुवसी औदुंबर वृक्षासी आराधावे परियेसा पापविनाशी करुनी स्नान वेळ 7 औदुंबरस्नपन अभिषेकोने श्री गुरुचरण पुन्हा स्नान काम्यतीर्थी विधिपूर्वक श्री गुरुचरणी पूजा करावी भावोनी येणेनपरी भक्तीने मास 1 आचरावे स्थान असे श्री गुरुचे
नरसिंह सरस्वतीचे तुझे दोष जातील साचे. पुत्र होतील शतायुषी मास आचरोनी येणेंपरी. मग ब्राह्मणा ते पाचारी द्रव्य द्यावे शौनक गोत्री. द्विजवरासी एकशत त्याचेनी नामे कर्म सकळ. आचरावे मन निर्मळ होतील तुझे कष्ट सफळ. श्री गुरुनाथ तारील गुरुस्मरण करुनी मनी. तू पूजा करी वो गुरुचरणी तुझे पाप होईल धुणी. ब्राह्मण संबंध परिहरेल ऐसे सांगता द्विजवरी. ऐकोनी सती चिंता करी शतद्रव्य आमुच्या घरी. कधी मिळे परियेसा कष्ट करीन आपुले देही. उपवासादी पूजा पाही मासोपवास एको भावी. करीन आपण गुरुसेवा येणेंपरी ते नारी. सांगे आपुले निर्धारी ऐकोनिया द्विजवरी. निरोप देती ते वेळी विप्र म्हणती ऐक बाळे. तूर्ते द्रव्य इतुकेन मिळे सेवा करी वो मन निर्मळे. श्री गुरुचरणी तू आता निष्कृती तुझिया पापासी. श्री गुरु करील परियेसी औंदुबर सन्निधेंसी. वास असे निरंतर तो कृपाळू भक्तांसी. निवारील ब्रह्महत्या दोषासी जितुके येईल तुझ्या शक्तीसी. द्रव्य वेंची गुरुनिरोपे परिसोनी द्विजवचन. विप्रवनिता संतोषोन गेली त्वरित ठाकोन. जेथे स्थान श्री गुरुचे स्नान करुनी संगमासी. पापविनाशी विधीसी सात वेळ स्नपनेसी. करी औदुंबरी प्रदक्षिणा काम्यतीर्थी करुनी स्नान. पूजा करुनी श्री गुरुचरण प्रदक्षिणा करुनी नमन. करीतसे उपवास येणेंपरी दिवसतीनी. सेवा करिता ते ब्राह्मणी आला विप्र तिच्या स्वप्नी. द्रव्य मागे शत एक अद्यापि जरी देसी. घेईन तुझे प्राणासी पुढे तुझ्या वंशासी. वाढो नेदी अवधारी वाया करिसी तू सायासी. पुत्र कैंचे तुझे वंशी म्हणोनी कोपे माराव्यासी. आला पिशाच स्वपनात भयचकित ते वनिता. औदुंबराड रिघता तंव देखिले श्री गुरुनाथा. तयापाठी रिघाली अभय देवोनी नारीसी. वारिता झाला ब्राह्मणासी पुस्ती श्री गुरु तयासी. का मारिसी स्त्रियेसी विप्र विनवी श्री गुरुसी. जन्मांतरी आपणासी अपहार केला द्रव्यासी. प्राण त्यजिला यास्तव स्वामी कृपाळू सर्वांसी. आमुचे शत्रूचा पक्षपात करिसी तुही इतीश्वर तापसी. पक्षपात करू नये ऐकोनी तयाचे वचन. श्री गुरु म्हणती कोपोन उपद्रव देसी भक्तजना. तुंते शिक्षा करू जाण आम्ही सांगो जेणे रीती. जरी ऐकसी हितार्थी तुझ होईल सद्गती. पिशाचत्व परिहरेल जे काय देईल विप्रवनिता. तुवा अंगीकारावे सर्वथा जरी निये तुझ्या चित्ता. जाई आता येथोन राखीव माझिया भक्तांसी. वंशोवंशी अभिवृद्धीसी पुनरपी जरी पाहुयेसी. शिक्षा करू म्हणती गुरु ऐकोनी श्री गुरुचे वचन. विप्रपिशाच करी नमन स्वामी तुझे देखिले चरण. उधरावे आपणासी जेणेंपरी आपणासी. होय गती उद्धराव्यासी निरोप देसी करुणेसी. अंगीकारू स्वामिया श्री गुरु म्हणती तयासी. विप्रवनिता भावेसी करील कर्म 10 दिवशी. गती होईल तू ते जाणा येणेंपरी तयासी. निरोप देती स्त्रियेसी जे असेल तुझपाशी. आचरी कर्म तया नामी अष्टतीर्थी स्नान करी. तया नामे अवधारी 7 दिवस येणेंपरी. स्नपन करी औदुंबरा ब्रह्महत्या तुझे दोषी. जातील त्वरित भरमवसी कन्या पुत्र पूर्णायुषी. होतील म्हणती श्री गुरु ऐसे देखोनी जागृती. विप्रवनिता भयचकिती ज्ञाने पाहे श्री गुरुमूर्ती. विसंवे मनात श्री गुरु निरोपे 10 दिवस. केले आचरण परियेस ब्रह्महत्या गेला दोष. गती झाली ब्राह्मणासी. येरे दिवशी स्वप्नांत प्रत्यक्ष आले श्री गुरुनाथ नारिकेल 2 देत.
भरली ओंटी तियेची म्हणे पारणे करी वो तू आता. पुत्र होतील वेदरता वाढे त्यांची संतती बहुता. चिंतान करी अहो बाळे गुरुनिरोपे आराधन. करीती दंपती मन पूर्ण प्रकट झाला श्री गुरुराणा. संपर्क लोहपरिसाप्री. गुरुनिरोपे आराधन करीती दंपती मन पूर्ण प्रकट झाला श्री गुरुराणा. संपर्क लोह परिसाप्री पुढे तयानारीसी. पुत्रयुग्म सबंशी झाले श्री गुरु कृपेसी. एकचित्ते परियेसा व्रतबंध करीती ज्येष्ठासी. समानरंभ अनंत हर्षी चौलकर्म दुजियासी. करू पहाती माता पिता समारंभ करीजन्नी. चौलकर्म करणे मनी पुत्रासी जाहली वर्षे तीनही. अत्योल्हास मानसी समारंभ अतिप्रीती. करीती झाली आयती पूर्व दिवसी मध्यरात्री. आली व्याधी कुमरासी व्याधी अस्ति अष्टोत्तर. एकाहुनी एक थोर तयामध्ये जोका तीव्र. धनुर्वात तयासी अवयव वांकोनी. दिसे भयानक नयनी येणेप्री दिवस तीनही. कष्टातसे तो बाय तया दिवशी अस्तमानी. पंचत्व पावला तक्षणी शोक करीती जनकजन्नी. ऐका श्रोते एकचित्ते आक्रोशोनी भूमिसी. आफळी शिर सतराणेसी पाषाण घेवोनी उरासी. घात करी ते नारी देह टाकी धरणीवरी. निर्जीव होवोनी क्षणभरी आठवी दुःख अपरांपरी. नयनी वाहे पूर्ण जळ प्रेतपुत्रावरी लोळे. अलिंगोनी परिबळे विष्टोनिया माया जाळे. प्रलापितसे ते नारी म्हणे ताता पुत्रराया. प्राणक्षका माझ्या प्रिया माते केवी सोडूनिया. जासी कठोर मन करूनी कोठे गेलासी खेळाव्या. स्तनींचे क्षीर जातसे वाया शीघ्र येईगा ठाकोनिया. पुत्रराया परियेसी केवी विसरू तुझे गुण. माझा तुंची निर्धान तुझे गोजिरे बोलणे. केवी विसरू पुत्रराया तुझे रूपासारखा सुत. केवी देखो मी निश्चित निधान देखते स्वप्नांत. तैसे मज चाळविले पुत्र व्याले पांच आपण. त्यात तू एक निधन धी झाले गर्भधारण. तैपासाव संतोष डोहळे मज उत्तम होती. कधी नसे मी दुश्चिती अत्योल्हास नवमासांती. पुत्र होईल म्हणोनी श्री गुरूंनी दिधला मातेवर. पुत्र होईल निर्धार त्याने मज हर्ष फार. वर्द पिंड म्हणोनी जघी तुझ प्रसूत जाहले. अनंत सौख्य मी लादले प्राणप्रिया तुझ मी पोसिले. आमुते रक्षिसी म्हणोनी मज भरमवसा तुझा बहुत. वृद्धाप्याचा पोषक म्हणत आम्हांसी सांडूनी जाता उचित. धर्म नव्हे पुत्रराया दुःख झाले मज बहुत. विसरले बाळा तुझ देखत तू तारक आमुचा सत्य. म्हणोनी विश्वास केला जाण ऐंसे नानाप्री देखा. दुःख करीते बाळिका निवारण करीती सकळ लोक. वाया दुःख तू का करीसी देवदान वृषेश्वरांसी. होणार न चुके परियेसी ब्रह्मा लिही ललाटेंसी. तेची अढळ जाण सत्य अवतार होताती हरिह. तेही न राहती स्थिर उम्ही तरी मनुष्य न. काय अढ तुम्हांसी येणेंपरी सांगती जन. आणखी दुःख आठवी मन म्हणे माते दिधली जाण. स्थिर म्हणोनी दोन्ही फळे श्री गुरु नरसिंह सरस्वती. भूमंडळी महाख्याती औदुंबरी सदावस्ती. त्यांनी दिधले मज सूत त्याचे बोल केवी मिथ्या. माते दिधला वर सत्या त्यासी घडो माझी हत्या पुत्रास्वे देईन प्राण. म्हणोनी आठवी श्री गुरुसी. देवा माते गांजिलेंसी विश्वास केला मी तुम्हांसी. सत्यवाक्य तुझे म्हणत सदसंकल्प तुंची होसी. म्हणोनी होते विश्वासी घात केला गा आम्हांसी. विश्वासघात की केवीन म्हणो त्रयमूर्तीचा अवतारू. तुंची नरसिंह सरस्वती गुरु ध्रुवा विभीषणा दिधलावरू. केवी सत्य म्हणो आता विश्वास केला तुझे बोले. आता माते उपेक्षिले माझ्या मनी निश्चय केला.
प्राण देईन तुम्हांवरी लोक येती तुझ्या स्थानी सेवा करीती निवसोनी औदुंबरी प्रदक्षिणा करूनी पुरश्चरणे करिताती आपण केले पुरश्चरण फळा आले मज साधन आता तुझवरी देईन प्राण काय विश्वास तुझ्या स्थानी कीर्ती होईल सृष्टींत आम्हा केला तुवा घात पुढे तुझ भजती भक्त काय भरमवसा तयांसी ब्रह्मस्वदोषे पीडोन दृढ धरिले तुझे चरण अंगीकारोने मध्ये त्यजणे कवण धर्म घडतसे व्याघ्राते धेनू भिऊन जाय आणिकापाशी ठासून तोची मारी तिचा प्राण तयाप्री झाले आपणासी की एखादा पूजेसी जाय देऊळा संधीसी त्यांची देऊळ तयासी मृत्यू जोऊनी वर पडे तैपरी आपणासी जाहले स्वामी परियेसी माझ्या प्राणसुतासी नराखिसी देवराया येणेंपरी अहोरात्री दुःख करीतसे ते नारी उद्य जाहला दिनकरी प्रात काळी परियेसा द्विज ज्ञाते मिळोनी सकळी येती ते स्त्रियेजवळी वाया दुःख सर्वकाळी करिसी मूर्खपणे तू जे जे समी होणार गती ब्रह्मादिकां चुके ख्याती चला जाऊ गंगेप्रती प्रेतसंस्कार करू आता ऐसे वचन ऐकोनी महा आक्रोश करी मनी आपणास हित घालावनही अथवा नेदी प्रेतासी आपणास हित बाळासी करापा अग्निप्रवेशी येरवी नेदी प्रेतासी म्हणोनी उरी बांधी बाळा लोक म्हणती तियेसी नभसी तू स्त्री कर्कशी प्रेतास्वे प्राण देसी कवण धर्म सांग आम्हा नाही देखिलेन ऐकोकानी पुत्रास्वे देती प्राण कोणी वाया बोलसी मूर्खपणी आत्महत्या महादोष नाना प्रीतियेसी बोधिती लोक परियेसी निश्चय तिने केला ऐसी प्राण त्यजीन पुत्रास्वे दिवस गेला 2 प्रहर प्रेतासी करू नेदी संस्कार अथवा निये गंगतीरा ग्रामी आकांत वर्तला इतुकिया अवसरी आला एक ब्रह्मचारी सांगे तिसी सविस्तारी आत्मज्ञान ते वेळी सिद्ध म्हणे नामधारका पुढे अपूर्व झाले ऐका ब्रह्मचारी आला एका बोधिता झाला ज्ञान तिसी बाळ नव्हे तोची गुरु आला नरवेशधारू नरसिंह सरस्वती अवतारू भक्तवत्सल परियेसा म्हणोनी सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्रा विस्तार ऐकता होय मनोहर शतायुषी पुरुष होय भक्तिपूर्वक ऐकती जरी व्याधी नव्हती त्यांचे पूर्णायुषी ते होती अमरी सत्यमाना माझा बोल इति श्री गुरुचरित्रामृते परमुक्था कल्पतरु श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे ब्रह्मस्मंध परिहार प्रेत जननी शोकन नाम विशोध्याय 20 श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु।